वादग्रस्त IPS अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांनी एका शेतकऱ्याला पिस्तूल हातात घेऊन धमकावल्याप्रकरणी त्यांच्यावर पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पण गुन्हा दाखल झाल्यानंतर मनोरमा खेडकर या फरार झाल्या होत्या। त्यांचा शोध पौड पोलीस घेत होते आणि काल रात्री मनोरमा खेडकर या किल्ले रायगडच्या पायथ्याशी हिरकणीवाडी येथील पार्वती निवास या लॉजमध्ये असल्याचे पोलिसांना समजताच त्यांनी मनोरमा खेडकर यांना आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका तरुणाला अटक करून पौडकडे रवाना झाले। याबाबतची सर्व माहिती आमचे रायगड प्रतिनिधी मनोज खांबे हे देत आहेत। ज्या ठिकाणी मनोरमा खेडकर यांना रात्री पौड पोलिसांनी अटक केली त्या पार्वती निवास लॉजचे मालक अनंत अवकिरकर हे आपल्याशी संपर्क साधतोय आपण त्यांच्याजवळ आणि तेच आपल्या याच्यातून सांगणार आहेत की कशा प्रकारे त्यांना अटक करण्यात आली। ते रात्री आलेले आमच्याकडे छोट्या प्रायव्हेट कारने आले होते। आमच्याकडे प्रायव्हेट कारने आमच्याकडे 9:30 पावणे 10च्या दरम्यान आमच्याकडे आल्या। तर आल्यानंतर आम्ही आमच्या रिस्टरप्रमाणे आम्ही आमच्या बुकवरती एंट्री करून घेतली त्यांची। त्यांनी एंट्री आमच्या बुकवरती असे टाकलेले आहे, दादासाहेब ज्ञानदेव टाकणे आणि इंदुबाई ज्ञानदेव टाकणे असे त्यांनी एंट्री केलेली आहे। त्यांचा आधार कार्ड नंबर पण घेतलेला आहे। तर आधार कार्ड नंबर घेतल्यानंतर रात्री सुमारास 2:30 वाजता 2:30 ते 3च्या दरम्यान पोलिसांची गाडी आली। तर त्यांनी आमच्याकडे चौकशी केली। चौकशी केल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं, त्यांनी फोटोज वगैरे दाखवले आम्हाला। त्यांनी फोटो दाखवल्यानंतर त्यांनी बोललं बाबा ह्या असा माणूस तर आहे, पण त्या लेडीजने पूर्ण तोंड दाखवल्यामुळे त्यांना काही ओळखलं नाही। तर त्याच्यानंतर पोलीस बोलले ठीक आहे। मग त्यांनी पोलिसांनी पूर्ण कन्फर्मेशन केलं तिथं त्यानंतर पोलीस थांबले। इथं सकाळी 6:30ला त्यांना घेऊन गेले। तर हे होते अनंत अवकिरकर यांनी मनोरमा खेडकर यांना कशा प्रकारे पोलिसांनी ताब्यात घेतले हे सांगितलेलं आहे। मनोज खांबे, दैनिक सागर, डिजिटल रायगड।